नमस्कार बाळांनो, आज आपण शेकडेवारी व टक्केवारी काढायचं शिकणार आहोत. तर पहिला आपला क्वेश्चन घेऊया आपण. वैभवला 550 पैकी 440 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? 80%, दुसरा पर्याय 85%, तिसरा आहे 90% आणि चौथा आहे 95%. चला आपण बघूया आता. तर टक्केवारी काढायचं, शेकडेवारी काढायचं फॉर्म्युला काय आहे? मिळालेले गुण भागिले एकूण गुण इंटू 100. तेच कसं लिहिणार आपण? मिळालेले गुण किती आहे? 440. एकूण गुण किती आहे? 550 इंटू 100. तर कसं होणार? हा शून्य याच्याशी गेला. आता हे कोणत्या पाड्यात आहे बघायचं. 11 चौक 44 आणि 11 पाच 55. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5 एकात 5 दुने 10 आणि हा शून्य इथं. तर काय उरले बाळांनो इथं? 4 गुणुले 20. किती आलं उत्तर? 20 चौक 80. म्हणजे किती टक्के पडले? 80%. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण टक्केवारीचा. आता आपण नक्की ना टक्केवारी काढायची शिकू एकदम सोप्या पद्धतीने. आता क्वेश्चन काय? 250 चे 30% म्हणजे किती? तर कसं काढणार आहे आपण? एकदम सोपी पद्धत आहे. 250 तर 30% काढायचे इंटू 30 डिवाइड बाय 100. म्हणजे 30 भागिले 100. आपण शेकडा लावणारच, त्याशिवाय आपण टक्केवारी निघणार नाही. तर काय करणार आपण आता? तिरकस गुणाकार करतो. तुम्ही असं पण लिहू शकता 250 भागिले 100 इंटू 30. तर काय करणार आपण? हा शून्य याच्याशी गेला बरोबर. हा शून्य याच्याशी गेला. उरलं काय? आता एकचा काही रोल नाही. तर कसं लिहिणार आपण हे? 25 गुणिले 30. 25 गुणिले 30. तर किती आलं आन्सर? 25 त्रिक 75. हे त्याचं आन्सर आलं. म्हणजे 250 चे 30% म्हणजे किती आलं आपल्याला? 75. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा क्वेश्चन आहे 750 चे 70% म्हणजे किती? तर एकदम सोपं आहे. कसं लिहिणार आपण? 750 गुणिले 70 भागिले 100 किंवा तुम्ही पूर्ण याला पण भागिले करू शकता. तर कसं होणार आहे? हा शून्य याच्याशी गेला, हा शून्य याच्याशी गेला. राहिलं काय? 75 गुणिले 7. तर याचा गुणाकार करून घ्यायचा. तर काय येईल? 7 5 35, 8 3 आणि 7 7 49 आणि 3 किती? 50 51 52. म्हणजे किती झालंय? 525. हे आलं उत्तर. म्हणजे 750 चे 70% म्हणजे किती? 525 हे त्याचं आन्सर आलंय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.